काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रभारींसमोरच गोंधळ घातल्याची बातमी आहे। मोहन प्रकाश यांच्यापुढे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। रूपवतेंना डावललं जात असल्याचा समर्थकांनी आरोप करत हा गोंधळ घातलाय। मोहन प्रकाश, संजय निरुपम, राहुल गांधींचा निषेध यावेळेला कार्यकर्त्यांनी केलाय। काँग्रेस गरीब आणि दलित विरोधी असल्याचे आरोप यावेळेला कार्यकर्त्यांनी केलेत। पण पाहतोय मोहन प्रकाश हे मुंबईत आले असताना त्यांच्या समोर हा गोंधळ कार्यकर्त्यांनी केला। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, काय नेमका प्रकार घडला? या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं का केली? एकंदरीतच बघितलं जात असं की कालच काँग्रेसच्या प्रचार सभेला जो आहे तो सुरू केला होता महानगरपालिकेचा। त्यासाठी मोहन प्रकाश आहेत ते आले होते। मात्र आज देखील कार्यकर्त्यांची नाराजी होती। गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांचा वाद हा काही नवा नव्हता, तो वाद देखील मोठ्या प्रमाणात होता। काही कार्यकर्त्यांना नाराज आहेत, जेणेकरून त्यांना तिकीटं मिळालेली नाहीयेत महानगरपालिकेची, पैसे घेऊन तिकीटं दिल्याचा असा एक आरोप केला। तोडणी टाकाती देखील हे केलेला आहे, निषेध व्यक्त केलेला आहे। नक्कीच धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय काँग्रेस गरीब आणि दलित विरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासमोर निदर्शनं केली। संजय निरुपम, राहुल गांधी यांचा निषेध यावेळेला कार्यकर्त्यांनी केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।